नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक छोटासा मसाला असतो, लवंग, जी जेवणाची चव तर वाढवतेच, पण हे माहितीये का की तिच्यात आरोग्याचं एक मोठं आयुर्वेदिक रहस्य दडलंय? चला, आज आपण या सामान्य दिसणाऱ्या लवंगेची असामान्य शक्ती जाणून घेऊया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण लवंग म्हणजे फक्त एक मसाला नाही, तर अनेक आरोग्य समस्यांवरचा एक नैसर्गिक उपाय आहे. चला तर मग बघूया हा छोटासा पदार्थ आपल्या आरोग्यात केवढा मोठा बदल घडवू शकतो. मग प्रश्न हा आहे की लवंगेमध्ये एवढी शक्ती येते तरी कुठून? याचं उत्तर दडलंय तिच्या आत असलेल्या पोषक तत्वांच्या खजिन्यात. हेच ते घटक आहेत जे तिला इतकं गुणकारी बनवतात. लवंग म्हणजे पोषक तत्वांचं एक छोटं पॅकेट, पण मोठा धमाका आहे. यात विटॅमिन सी, मँगनीज, फायबर तर आहेच, पण यातला खरा हिरो आहे युजेनॉल. हे एक इतकं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे की लवंगेचे बहुतेक औषधी गुणधर्म याच एका घटकामुळे येतात. चला, आता आपण जाणून घेऊया की लवंग आपल्यासाठी काय काय चमत्कार करू शकते. आणि हो, हे फायदे केवळ ऐकीव गोष्टी नाहीत, तर आयुर्वेदाने सुद्धा त्यांना मान्यता दिली आहे. चला, एक एक करून पाहूया. दातदुखीचा त्रास झाला की आजीच्या बटव्यातली लवंग आठवते, नाही का? पण तिचं काम फक्त वेदना थांबवण्यापुरतं नाही. तिचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हिरड्यांना निरोगी ठेवतात आणि तोंडाची दुर्गंधी कायमची घालवतात. पोटाच्या तक्रारी तर अनेकांना असतात, पण लवंग इथेही मदतीला धावून येते. ती पचनक्रिया सुधारते, गॅस आणि पोटदुखीपासनं आराम देते. इतकंच नाही, तर ती आपल्या पोटाच्या आतल्या नाजूक आवरणाला एक प्रकारे सुरक्षा कवच पुरवते. विचार करा, लवंग आपल्या शरीरासाठी जणू एका बॉडीगार्डसारखं काम करते. त्यातलं विटॅमिन सी आपल्या सैनिक पेशींना म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींना ताकद देतं. त्यामुळे आपलं शरीर कोणत्याही आजाराशी लढायला नेहमी तयार राहतं. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण लवंग कधी खाल्ली पाहिजे यावरही तिचे फायदे अवलंबून असतात. सकाळी खाल्ली तर प्रतिकारशक्ती वाढवते आणि रात्री झोपण्यापूर्वी घेतली ना तर डोकेदुखी आणि बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांवर एकदम रामबाण उपाय ठरते. चला, पुन्हा एकदा युजेनॉलकडे वळूया. हे फक्त एक केमिकल नाहीये, तर आपल्या शरीरासाठी एक सुपर हिरो आहे. ते शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढतं, ज्यामुळे मधुमेह आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. लवंगेची खरी ताकद याच घटकात दडलेली आहे. आता इतके फायदे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की लवंगेचा वापर करायचा कसा? काळजी करू नका. आता आपण अशा काही सोप्या पद्धती पाहणार आहोत, ज्यांनी लवंगेला सहजपणे आपल्या आयुष्याचा भाग बनवता येईल. खोकला झालाय? तर हा एक पारंपरिक पण एकदम प्रभावी उपाय करून बघा. फक्त काही लवंगा भाजून त्यांची पूड करून मधात मिसळा. या मिश्रणामुळे घशाला त्वरित आराम मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मिश्रण घेतल्यावर किमान अर्धा तास पाणी प्यायचं नाही. अचानक दात दुखायला लागला? पेन किलर घ्यायची घाई करण्याआधी फक्त 1 मिनिट थांबा आणि हे करून पहा. एक लवंग दुखणाऱ्या दाताखाली दाबून धरा. काही मिनिटांतच आराम मिळेल. इतका सोपा आणि प्रभावी नैसर्गिक उपाय दुसरा नाही. आणि थांबा, फायदे अजून संपलेले नाहीयेत. लवंग रक्तदाब नियंत्रणात ठेवते, सांधेदुखी कमी करते. एवढंच नाही, तर पुरुषांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठीही तितकीच उपयुक्त आहे. खरंच एक लवंग आणि फायदे अनेक. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणातच बरी असते. त्यामुळे आता आपण हे पाहूया की लवंगेचं जास्त सेवन केल्यास काय होऊ शकतं. कारण योग्य माहिती असणंच महत्वाचं आहे. जर लवंग जास्त खाल्ली गेली तर छातीत जळजळ किंवा ॲलर्जीसारख्या समस्या येऊ शकतात. आणि हो, जास्त प्रमाणात युजेनॉल आपल्या यकृतासाठीही धोकादायक ठरू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रमाणात सेवन हेच उत्तम. मधुमेहींनी विशेष लक्ष द्या. लवंग रक्तातील साखर कमी करायला मदत करते. त्यामुळे जर कोणी मधुमेहाची औषधं घेत असेल तर लवंगेचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. आणि ही सर्वात महत्वाची सूचना, लवंग रक्त पातळ करते. त्यामुळे कोणाचीही शस्त्रक्रिया होणार असेल तर ती होण्याच्या किमान 2 आठवडे आधी लवंग खाणं पूर्णपणे बंद करा. ही गोष्ट अजिबात विसरायची नाही. तर बघा, एक सामान्य दिसणारी लवंग कितीतरी असामान्य गुणांनी भरलेली आहे. हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच
की आपल्या स्वयंपाकघरात अजून अशी किती आरोग्यदायी रहस्य दडली असतील ज्यांच्याकडे आपण फक्त एक मसाला म्हणून बघतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?